नेहमीप्रमाणे नंदुबाईंची धावती भेट. चहा घेत आमच्या मस्त अशा गप्पा रंगल्या होत्या. पण बोलता बोलता म्हणजे वेळ कधी निघून जातो कळतच नाही, नाही का? आणि मुलींना क्लासवरून पिकअप करायचं आहे, त्यामुळे त्यांना निघावं लागतंय. अधूनमधून टेरेसवर टाईम स्पेंड करायला, चहा घ्यायला किंवा छोटी-मोठी पार्टी करायला खूप मजा येते. पण धूळ खूप असते, त्यामुळे 2 दिवसातून एकदा ना स्वच्छ क्लीन करावंच लागतं. आजच मी सकाळी पूर्ण टेरेस क्लीन करून घेतलेला आहे, कारण संध्याकाळी मुलांबरोबर आम्ही इथं छान अशी छोटीशी पार्टी किंवा टाईम स्पेंड करणार आहोत. धुवायला. हॅलो फ्रेंड्स, तर इथं माझं डिनर रेडी आहे. आज स्वयंपाकामध्ये काय बनवलं आहे ते दाखवते. आहा! खूप दिवसानंतर चिकन रस्सा बनवलेला आहे, झणझणीत असा तांबडा रस्सा. याच्यामध्ये मी कोल्हापुरी चटणीच वापरत असते, त्यामुळे एकदम टेस्टी होतं. त्याच्यानंतर ओमकारसाठी असं चिकन स्टॉक किंवा आपण आळणी पाणी म्हणतो ना, ते काढलेलं आहे. फारसं तिखट तो खात नाही. आणि इथं भात बनवलेला आहे. भात असा सडसडीत बनवलेला नाही, थोडंसं जास्त पाणी घालून मऊसर भात बनवलेला आहे. रश्श्याबरोबर खूप छान लागतं. आणि त्याचबरोबर इथं म्हणाल तर येस, सुकं बनवलेलं आहे. कोथिंबीर चिरून अजून याच्यामध्ये घालायची आहे. इथं दिसेल पांढरा रस्सा. येस, पिवळा दिसत असला तरी हा पांढरा रस्साच आहे. पिवळा का दिसतं याचं कारण पटकन सांगते. जेव्हा रस्सा करायला घेतला ना, म्हणजे चिकन फोडणी टाकलं आणि त्याच्यानंतर फक्त तांबडा रस्सा आणि सुक्कं करायचं ठरवलं होतं. पण पूर्वाचं असं होतं की मला पांढरा रस्सा हवा आहे. मी म्हटलं, अगं सगळं झाल्यानंतर तू सांगतेस असं म्हटलं. आणि जो चिकन स्टॉक किंवा आपण चिकन उकडलेलं पाणी असतं ना, त्याच्यापासूनच पांढरा रस्सा करतो नाही का. पण ऑलरेडी मी आधीच हळद घातली होती, त्यामुळं तसाच तो बनवला पांढरा रस्सा. आणि इथं बनवलेल्या आहेत नेहमीप्रमाणे भाकरी आणि चपाती. येस, भाकरी आमच्यासाठी बनवलेली आहे. आपल्या झाडाला काही लिंबू आलेले नाही आहेत अजून, म्हणजे आले होते ते सगळे संपून गेले. आता वाट बघावी लागेल. हे बाहेरचे विकत आणलेले लिंबू. त्यानंतर दही कांदा. येस, माझ्याकडे जेव्हा नॉनव्हेज असतं ना, माझ्याकडं दही कांदाच बनतो. याच्यामध्ये दही आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, नॉनव्हेज असलं ना, कांदा स्लाईस करून आपण घेत असतो. इथं जेव्हा आम्ही नॉनव्हेज खायला जातो किंवा थाळी मागवतो ना, तेव्हा स्लाईस कांदा मिळतो. कोल्हापूरला कंपल्सरी जेव्हा आपण नॉनव्हेज खायला जातो ना, तिथं दही कांदा असतोच. वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी पद्धत, पण आम्ही प्रत्येक ठिकाणचं फूड खूप एन्जॉय करतो. खूप छान असं डिनर झालं आणि मुलांनी इथं मस्त असा प्लॅन केलेला आहे. काय तो दिसू शकतो. येस. पूर्वा स्लीपर तर घाल बघ. सॉक्स पण काढलं. जाळ की जाळ एक कोना. आणि ओमकार लय कोपऱ्यात जाऊ नको. आणि वेट इथं बस, पूर्वाच्या इथं, मी तिकडे बसते. पेपर आहे ना, तुझं उघडा पूर्वा ते पेपर त्या हां धर का हे होईल ना, ड्रॉप करशील त्याच्यात तो पेपर न्यूजपेपर. टेरेसवर आमची खूप छान अशी पार्टी सुरू आहे. मी नेहमी म्हणते तसं अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना आनंद दडलेला असतो. आणि आपण त्या गोष्टी ओळखून छान पद्धतीनं म्हणजे एन्जॉय केला ना, कधीच कुठल्या गोष्टीचं दडपण राहत नाही आणि कधीच कुठल्या गोष्टीचा कंटाळाही येत नाही. मुलं तर एन्जॉय करत आहेत, पण त्यांच्याबरोबर या सगळ्या गोष्टीचा आनंदसुद्धा आम्ही नेहमीच घेत असतो. मी नेहमी म्हणते तसं फ्रेंड्सबरोबर असेल, फॅमिलीबरोबर असेल, मुलांबरोबर असेल, प्रत्येक क्षण प्रत्येक मुवमेंट आम्ही एन्जॉय करतो. आणि बऱ्याच लोकांचं असं आहे की पैसे असले की सगळ्या गोष्टी एन्जॉय करता येतात आणि आनंद मिळतो, पण तसं नाही आहे. मी नेहमी माझ्या व्हिडिओमधून अधूनमधून सांगत असते की छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्यातसुद्धा मस्त आपल्याला एन्जॉय करता येतं. आणि माहीत नाही तरीसुद्धा मला अधूनमधून कमेंट येतात की पूनम, तुम्ही बाहेर खाता पिता मजा मस्ती धमाल करता, पैसे आहे म्हणून तुम्हाला हे सगळं सुचतं. तर असं नाही आहे. मी खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी घरीसुद्धा मी स्वयंपाक बनवते आणि माझ्या 2-3 मैत्रिणी आल्या तर आम्ही त्या एन्जॉय करत असतो गोष्टी. किंवा आम्ही बाहेर जेव्हा जातो ना, तेव्हासुद्धा अगदी वडापाव खाऊनसुद्धा आमची अशी मस्त पार्टी होते. उसाचा रस पिऊनसुद्धा आम्ही पार्टी करतो. काय सांगू आता, पण ठीक आहे, कमेंट्स करणाऱ्यांना मी आणखीन काय सांगू शकते, नाही का. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मी सगळ्या गोष्टी डिवाईड केलेल्याच आहेत. जसं की मुलांबरोबर जेव्हा वेळ घालवायला हवा तेव्हा द्यायलाच हवा त्यांना वेळ, त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायला हवा. बघता बघता ते मोठे होतील, नाही का. तर ह्या सगळ्या आठवणी आहेतच.
त्याचबरोबर स्वतः आपलंही वय होतं आहे आणि आपल्याही काही गोष्टी आपल्या आयुष्यात राहून गेलेल्या असतात यंग असताना कामाच्या व्यापात किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये नाही का. तर फ्रेंड्सबरोबर त्याही गोष्टी मी एन्जॉय करत असते. ॲज अ फॅमिली म्हणून, नवरा म्हणून आम्ही दोघंही एकमेकांना भरपूर वेळ देत असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज केल्या ना तर फारसं काही जड जात नाही. आणि मला माझं हे जे काही मला मिळालेलं छोटंसं आयुष्य आहे ना ते बोरिंग पद्धतीनं बिलकुलच नाही जगायचं आहे. मुलं इतकं आवडीनं काय बनवून खात आहेत ना ते पटकन सांगते. मार्शमेलो आणलेले आहेत, त्याच्यानंतर क्रॅकर्स, चॉकलेट आहे, चॉकलेट सिरपसुद्धा आहे. स्टिकला ना मार्शमेलो लावून जी शेकोटी केली आहे ना त्याच्यामध्ये गरम करून घेतील, दोन्ही साईडला छान असं क्रॅकर लावतील आणि त्यावर सिरप आणि चॉकलेटसुद्धा घालून खातील. आतून एकदम सॉफ्ट आणि वरून क्रंची, एकदम मस्त लागतं. आणि ह्या गोष्टी आम्ही रोज नाही करत, अधूनमधून किंवा ओकेजनली करत असतो, कारण या गोष्टीची सुद्धा क्युरियासिटी किंवा आवड मुलांमध्ये हवीच नाही का. सारखं केलं ना एखाद्या गोष्टीबद्दल फारसं त्यांना ना क्रेज राहत नाही, त्यामुळं अधूनमधून या गोष्टी आम्ही करतो. बॉक्समध्ये भरून ठेव, नेक्स्ट टाइमसाठी बस भरून ठेव. This marshmallow is on fire. No, you know what it is? Aeroplane doesn't fly that high. That was satellite. Really? Yeah, Oh, that was blinking red. yeah. I see a satellite. Aeroplane doesn't fly that high, and it doesn't go that fast. I got points. See, look at this. That is aeroplane. Yeah, I know. I thought I was like a really small or a spaceship. What is that star meeting? No, that is like some star, like awesome. Hello guys. This is Mama. Put your feet a little up, and let's all do this. So nice feeling. Oh, are you gonna put water on it? Shall I? Can I? चला, आजचा हा कोझी व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.